मुलांनो, इकडे लक्ष दे. आपण इयत्ता 8वी गणित मराठी माध्यम यामध्ये प्रकरण दुसरं जे आहे ते प्रकरण दुसरं आपण अभ्यास करतोय. मग त्याच्यामध्ये समांतर रेषा व त्यांच्या छेदिका हे त्या प्रकरणाचं नाव आहे. तर तुम्हाला माहिती आहे की समांतर रेषा म्हणजे काय आणि छेदिका म्हणजे काय. त्याचबरोबर छेदिकेमुळे कोणते कोणते कोन हे तयार होतात हे पण आपल्याला माहिती आहे. वेगवेगळे असणारे कोन आपण बघितले, त्याच्यामध्ये संगत कोन असतील, आंतरकोन असतील, व्युत्क्रम कोन असतील. त्या व्युत्क्रम कोनामध्येच आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन असे असणार आहेत. आता यामध्ये आपण काय करतो बघा, त्या कोनांच्या आधारावरच आपल्याला सराव संच 2.1 हे आपल्याला त्याच्यामध्ये सोडवायचं आहे. आता पहिला प्रश्न बघा, यामध्ये सराव संच 2.1 मध्ये असणारा पहिला प्रश्न बघा. तर त्याच्यामध्ये सोबतच्या आकृतीत कोनांची नावे दाखवली आहेत, त्या आधारे चौकटी भरा. बघा, सोबतच्या आकृतीत कोनांची नावे अक्षराने दाखवली आहेत, त्या आधारे चौकटी भरा. यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की दोन समांतर रेषा आहेत, रेषा एल, रेषा एम. ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि रेषा एन जे आहे हे काय असणार आहे, त्याची असणारी छेदिका हे लक्षात घ्या. आता यावरून त्याचबरोबर आपल्याला इथे 4 अक्षरं दाखवली आहेत, पी क्यू आर एस, त्याचबरोबर डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय बघा. आता इथं आर आणि एस बघा, इथं आर आहे आणि इथं एस आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय बघा की संबंधित असणारी अक्षरं हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्याचबरोबर खाली प्रश्न क्रमांक 2 पण दिलेला आहे, ते आपल्याला परत नंतर बघायचं आहे. तर यावरून आपण काय करतो बघा की संगत कोन कुठले कुठले आहेत या आकृतीवरनं आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यानुसार आपण काय करतो बघा की हे आपल्याला सोडवायचं आहे. आता यामध्ये पहिले संगत कोन आपण त्याच्यामध्ये बघतोय बघा. तर कोन पी बरोबर असणारा संगत कोन हा एक आहे आणि हा एक आहे. म्हणजे आपण काय करतोय बघा, तर कोन पी आणि कोन डब्ल्यू हा असणारा संगत कोन हे आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. किंवा कोन पी आणि कोन डब्ल्यू हा संगत कोन आपण त्याच्यामध्ये फक्त नुसतं अक्षर भरायचे, हे लक्षात घ्या. त्यानंतर कोन क्यू बघा, तर हा असणारा कोन क्यू बाहेरच्या बाजूला मी मुद्दाम दिलेला आहे आणि कोन एक्स. तर बघा, तर अशा पद्धतीनं कोन क्यू आणि कोन एक्स, तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे बघा की संबंधित असणारं दुसरी जोडी जी आहे कोन क्यू आणि कोन एक्स, म्हणजे हे दोन कोन आहेत. तर हे सुद्धा आपल्याला संगत कोन म्हणून सांगता येतील. त्यानंतर पुढे बघा, कोन आर. कुठं आहे कोन आर? आपला इथं आहे. तर म्हणजे यामध्ये मी फुली करतोय बघा, फुली. तर यामध्ये कोन आर आणि कोन वाय. तर यामध्ये कोन आर आणि कोन वाय आणि त्याच्याच बरोबर इथं काय करतोय बघा, तर कोन झेड आणि कोन यस किंवा कोन यस आणि कोन झेड. तर अशा पद्धतीनं आपल्याला संगत कोनांच्या 4 जोड्या आपल्याला बघायला मिळतील. म्हणजेच काय केलेलं आहे बघा, तर कोन पी आणि कोन डब्ल्यू, त्याचबरोबर कोन क्यू व कोन एक्स, त्याचबरोबर कोन आर व कोन वाय आणि त्याचबरोबर चौथा जे आहे कोन एस आणि कोन झेड. आता दुसरा आकडा बघा, आंतरव्युत्क्रम कोनाच्या जोड्या. नुसता आंतरकोन नाही, आंतरव्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन तुम्हाला माहिती आहे की दोन विरुद्ध बाजूला असणारे कोन आणि त्यातले आंतरव्युत्क्रम कोन आहेत. तर कोण कोण असणार आहेत बघा. आता इथं याच आकृतीमध्ये बघा, तर यामध्ये हा एक कोन एक बघा आणि हा एक कोन एक बघा. म्हणजे आपल्याला काय होतंय,
कोन एस आणि कोन एक्स. तर कोन एस आणि कोन एक्स हे आंतरविक्रम कोण आहेत, कारण हे दोन समांतर रेषेच्या आतल्या बाजूला हे एक कोन आणि हा एक कोन. बघा हे दोन्ही आंतरविक्रम कोण आहेत, त्याचबरोबर हे दोन्ही आंतरविक्रम कोण आहेत, दोन समांतर रेषेच्या आतल्या बाजूला असणारे कोण, दोन समांतर रेषा आणि त्याच्या आतल्या बाजूला असणारे कोण. म्हणून यामध्ये कोन एस आणि कोन एक्स ही पहिली जोडी आपण त्याच्यामध्ये बघितली. त्याचबरोबर कोन डब्ल्यू आणि कोन आर ही दुसरी जोडी बघितली. कोन डब्ल्यू आणि कोन आर येत्या लक्षात. तर अशा पद्धतीनं हे जे आहेत त्याला आपण आंतरविक्रम कोण म्हणतो, की जे आतल्या बाजूला आहेत. बघा कोन डब्ल्यू, कोन आर आणि कोन एस आणि कोन एक्स हे जे आहेत विरुद्ध बाजूला असणारे व्युत्क्रम कोण हे आपण बघतो, आणि ते आतल्या बाजूला आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणलेलं आहे, आंतरव्युत्क्रम कोण. हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आता यामध्ये बाह्यविक्रम कोण जर बघायचं असेल तर तुम्हाला सांगतो कोन क्यू आणि कोन झेड. बघा तर हे जे आहे ते बाहेरच्या बाजूला म्हणून त्याला आपण काय म्हणलं, बाह्य व्युत्क्रम कोण म्हणजे बाहेरच्या बाजूला असणारे व्युत्क्रम कोण. त्याचबरोबर कोन पी आणि कोन वाय हे सुद्धा काय असणार, ती बाह्य व्युत्क्रम कोणाची असणारी जोडी हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. त्याचबरोबर आपल्याला अजून जर बघायचं असेल संगत कोण माहिती आहे, आंतरव्युत्क्रम कोण माहिती आहेत, बाह्य व्युत्क्रम कोण माहिती आहे. आता आपण त्याच्यामध्ये आंतर कोण बघा, तर कोन एस आणि कोन डब्ल्यू हे आंतर कोण आहेत. बघा ही एक आणि ही एक दोन्हीची बेरीज 180 असतील, 180 अंश असे असणार आहेत. त्याचबरोबर कोन आर आणि कोन एक्स हे एकमेकांना पूरक असणारे कोण आहेत. पूरक म्हणजे तुम्हाला की दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज ही 180 अंश पाहिजे. तर अशा पद्धतीनं कोन एस आणि कोन डब्ल्यू आणि कोन आर आणि कोन एक्स हे जे आपल्याला पुढे बघायचं आहे. आता यामध्ये आपण काय करतोय, याच पद्धतीनं दुसरी आकृती बघा. शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा, शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा व खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा. आता यामध्ये वरचाच प्रश्न आपल्याला आंतरव्युत्क्रम कोण तुम्हाला सांगता येईल. आता तर यामध्ये बघायचं तर हा एक असणारा कोण आणि त्याचबरोबर या बाजूला असणारा कोण बघा, तर कोन बी आणि कोन डब्ल्यू. त्याचबरोबर अजून कोणती जोडी आहे बघा, तर ही बघा कोन सी आणि कोन ई. म्हणून आंतरव्युत्क्रम कोणामध्ये आपण काय करतो बघा, तर पहिल्यांदा आपण कोन बी व कोन एच ही पहिली जोडी बघितली. त्यानंतर दुसरी जोडी जी आहे कोन सी व कोन ई. तर अशा पद्धतीने ही आंतरव्युत्क्रम कोणाची दुसरी जोडी बघितली. त्यानंतर संगत कोण. संगत कोण कुठे कुठे असणार आहेत बघा, आपल्याला असणारे संगत कोण जोड्या बघा आपल्याला कशा मिळणार आहेत. पहिल्यांदा तर बघा, तर यामध्ये पहिली जोडी जर आपण बघितली तर कोन ए व कोन ई ही पहिली जोडी आपण बघितली. त्यानंतर कोन बी आणि कोन एफ बघा, तर कोन बी व कोन एफ ही दुसरी जोडी बघितली. इथं जोडी दिलेली आपल्याला कोन बी आणि कोन एफ, कोन ए आणि कोन ई. त्याचबरोबर बघा कोन डी बघा, कोन डी व काय असणार आहे कोन एच. आणि चौथी जोडी बघा कोन सी व कोन जी. तर अशा पद्धतीनं चार कोण जे आहेत ते चार कोण आपल्याला संगत कोण आहेत. संगत म्हणजे एकमेकाची संगत असणारे, एकमेकाला संगत असणारे, सारखे असणारे. दोघांचे गुणधर्म आपल्याला सारखे मिळतात. दोघांची पण माप कोण जे आहे, दोन्ही कोण जर आपण जर मोजले तर आपल्याला ते सारखे असणार आहे. ते आपल्याला पुढे आपल्याला बघायचंच आहे. आणि तिसरा असणारा पॉईंट आपण त्याच्यामध्ये बघतोय आता आंतरकोन. बघा आंतरकोन, आंतरव्युत्क्रम नाही, नुसतं आंतरकोन. तर यामध्ये बघा, तर हे दोन असणारे कोण बघा, तर ही एक कोण आणि ही एक कोण आहे, आणि ही एक कोण आणि ही एक कोण आहे. म्हणजे आपण काय करतोय बघा, आंतरकोनाची असणारे दोनच जोड्या आपल्याला बघायला मिळतात, कोन बी व कोन ई. बघा ही झाली तुमची पहिली जोडी. आणि
दुसरी जोडी जी काय आहे, कोन सी व काय असणार आहे, कोन एच. तर अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही असणाऱ्या जोड्या ज्या आहेत त्या जोड्या आपल्याला बघायला मिळतात. हे दोन्ही एकमेकाला पूरक असतात. 180 अंश त्याचं माप असतं. दोन्ही कोणा म्हणजे कोन बी अधिक कोन ई जर आपण जर केलं बघा, तर कोन बी अधिक कोन ई जर आपण जर केलं तर 180 अंश माप यायला पाहिजे. कोन सी आणि कोन एच बरोबर 180 अंश माप यायला पाहिजे. त्याचबरोबर संगत कोन मध्ये आपण जर बघितलं तर कोन ई बरोबर कोन ए असतं. त्याचबरोबर कोन बी बरोबर कोन एफ असतं. म्हणजे मापकोन दोन्हींचे असणारं मापन हे सारखं असणार आहे. त्याचबरोबर आंतरविक्रम कोन पण सारखेच असणार आहे. तर अशा पद्धतीने हे गुणधर्म आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं. तर इथं सराव संच 2.1 आपला पूर्ण झाला. फक्त 2च प्रश्न होते आपल्याला, ते सोडवले की त्यानुसार आपल्याला बरोबर सराव संच 2.1 हे आपल्याला पूर्ण करता येईल. धन्यवाद.